Happy birthday to you. Happy birthday dear Viha. Kha. Happy birthday to you. Very good. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. आज आहे 14 तारीख 14 नोव्हेंबर. आज आहे चिल्ड्रन्स डे. सगळ्या चिल्लू पिल्लूंना माझ्याकडून हॅपी चिल्ड्रन्स डे. आणि संध्याकाळ झाली आता. बऱ्याच दिवसांनी पुन्हा आम्ही येतो आहे, कारण की मध्ये परत गॅप झालेला. आम्ही गेलेलो गुजरातला, व्योमला टकलू केलं आहे, त्याचं जायवळ केलं तिकडे जाऊन. नंतर मग आलो. मग वियाची शाळा चालू झाली. विया गेली आज. आता येईलच थोडा टाईम नंतर. 5:30 वाजता सुटेल ती, तेव्हा जाईल मी तिला घ्यायला. आणि आज चिल्ड्रन्स डे म्हणून मग त्यांना सिव्हिल ड्रेसवर, आज युनिफॉर्म नाही आहे, सिव्हिल ड्रेसवरच गेली आहे ती. छान मग तर काहीतरी मजा करणार आहे, काही ना काहीतरी त्यांचं खेळ खेळणार आहे, मजा आहे. आणि आज 14 तारीख, उद्या आहे 15 नोव्हेंबर, म्हणजे विहाचा बड्डे. सो ह्यासाठी मी पुन्हा एकदा व्लॉग सुरू केला आहे. आज रात्री मिडनाईट बड्डे करू. तिला एक छोटंसं काहीतरी सरप्राईज द्यायचं विचार आहे, कारण ती आय थिंक गेल्या 15 तारीखपासूनच ती सुरू झालेली. माझा बड्डे कधी आहे मम्मा, 1 मंथ आहे. मग नंतर मग 10 दिवस बाकी राहील, तेव्हा मला 10 दिवस बाकी आहे. मग काल परवा नसते 2 डेज बाकी आहे मम्मा माझ्या बड्डेला. तिचं हेच सगळं चालू होतं. ती खूप एक्साइट आहे बड्डेसाठी. तर तिला असं झालं की बाहेर करू बड्डे, पण बाहेर नाही. आता म्हटलं तू तर 6 इयरची होणार, मग आता बाहेर नाही करायचा. म्हटलं आता तू घरीच, आता डायरेक्ट तुझा 10वा बड्डे बाहेर करायचा. सो घरीच तिला, म्हणजे घरीच तिचा बड्डे करणार आहे. आणि तिचे बिल्डिंग्समध्ये जे कोण आहेत फ्रेंड्स किंवा बाकी इतरही तिचे जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना घरी बोलवणार आणि घरीच छान एकदम बड्डे करणार आहे. ती आहे खूप एक्साइट आहे बड्डेसाठी. उद्या थोडंफार डेकोरेशन पण करू घरीच. आणि व्योम झोपला आहे आता, तर थोड्या टाईमने उठेल असतो. आता येईलच थोड्या वेळाने. आणि आम्ही असं दाखवणार आहे की नॉर्मलच आहे तुझं काय. आता हां ठीक आहे, बड्डे केक कट करणार वगैरे असंच करणार आहे. तिला संध्याकाळी, म्हणजे सॉरी रात्री तिला थोडंफार छोटंसं असं एक सरप्राईज देऊ, ते तिला सांगणार नाही आहे. बघूया, असं दाखवणार की हा रोजचं चालू आहे, तसंच सगळं दाखवणार आहे. तर तिला आता घ्यायला जाऊया, थोड्या वेळाने येईल तेव्हा. काय केलं मॅडम? माझ्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी होतं, पण ते मी विसरून गेली. माझी मम्मा. कुठलं ऍक्टिव्हिटी होतं? त्यांचं तोंड बनवायचं होतं. पण ते स्कूलमध्ये करायचं होतं, तर मी कुठे विसरणार? स्कूलमध्ये करायचं होतं, मी थोडी विसरणार. स्कूलमध्ये बनवायचं होतं ना, घरी नाही ना. मग आणि मग स्कूलमध्ये चॉकलेट वाटले सगळ्यांना? बसमध्ये दिलं. सगळ्यांना सांगितलं उद्या काय आहे? बर्थडे. ओहो, विहाचं बर्थडे लुक. केस कापले, खूप वाढलेले विहाचे केस. आणि मग ते रोजच्या रोज 2 शेंडी बांधायचे म्हणजे कंटाळा यायचा. आणि जटा तर एवढा व्हायच्या मॅडमच्या, म्हणून केस काय केले? कापले. 6 वाजून गेलेत. व्योम अजूनही झोपलेला आहे. सो म्हणून आम्ही हळूहळू बोलतोय. ठीक आहे ना विहा, उद्या तुझा बर्थडे सेलिब्रेट करूया ना. उद्या विहाची शाळा आहे. उद्या आहे गुरु नानक जयंती. मला वाटलं विहाला सुट्टी असेल, पण आता बसमधून बोलले की उद्या सुट्टी नाही, उद्या शाळा आहे. पण आम्ही काय करणार आहे? सुट्टी घेणार आहे. हळू सुट्टी घेणार आहे, कारण उद्या मॅडमचा बर्थडे आहे ना. आणि मग आज काय नाही करायचं ना, आज काय फक्त जेवायचं आणि झोपायचं आहे ना, हो ना? ठीक आहे ना, चालेल ना. मग उद्या ना, नाही ना, 2-2 वेळा नाही करायचं. कधी? अगं किती हलते विहा वेळी. मग तो हॉलमध्ये केला होता ना, घरी थोडी केलेला. तो हॉलमध्ये मोठा केलेला. आता तू मोठी झाली ना, तुला बोलली ना मी, तू तर मोठी झाली. उद्या होणार. तो बलून कोणी दिला? फ्रेंडशिप झाली. ओ माय गॉड. मोठी दीदी. काय नाव तिचं? नाव काय? तिने
सांगितलं नाहीये. तू विचारलं तरी का? हम्म. असं नाही करायचं, तोंड दुखणार. ठेवून दे चल, ठेवून दे बाळा. चल चल चल. लिपस्टिक लावलं. ठीक आहे. मग तू कपडे चेंज करणार आहेस की हेच घालणार आहे? हेच घालणार ना? हा. चालेल चालेल. मी बर्थडे झाले, कुठचे पण कपडे घालू शकते. ओ माय गॉड. आता आमचं टकलू उठलेलं आहे, तर तुम्हाला आता आमचा टकलू दाखवतो कसा दिसतोय. ये व्योम ये 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 ये. आ बघा एक टकलू. एक आहे हे बघ, असं. असं करतो दीदी. आणि विहाने एक गिफ्ट मागितलेलं माझ्याकडून, सो तिचं गिफ्ट पण आलेलं आहे. इथे पार्सल आलेलं आहे. त्याला खोलून दाखवा काय देते. एकदम साधं सुद्धा आहे ते, पण तिला कधीपासून हवं होतं. मग थांब 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 मी काढून देते. तिला आता देते. थांब विहा मी कट. सीझरने मी कट करून दिलंय. आता बाकीचं विहा खोलेल. हा खोल. काय आहे? माझी बुक. कुठली बुक ते तर सांग. ही माझी वॉटर बुक. वॉटर बुक. त्याच्यामध्ये मॅजिक वॉटर बुक आहे. तीन ते पण. 3 आहे हे. हा, हे बघ. 1 2 3 4. किती आहे? 4. वाव. बघू. 4 बुक वापरणार. ओके, पण बघू तरी खोलून दाखव ना कशी आहे. हा व्योम. व्योम ते फिरतोय फिरतोय. विया पाय घे, पडेल तो. फिरतोय. ए तेरी तो काय झालं काय? हा त्याच्यामध्ये पाणी भरते मी. पाणी भरायचं असतं याच्यात, हा. पण नुसतं असंच तर करून बघ. असंच करून बघ. नाही. नाही. तुला कसं माहिती का ह्याच्यात पाणी भरायचं वगैरे? ते तर मला माहित नाही. जा लवकर भरून ये आणि मग आपण ट्राय करूया ते. व्योमला इथे काय कळत नाहीये काय आहे काय नाही, तरी तो खुश आहे. झालं विहा भरला. विहा मम्मी आली, दरवाजा खोल. लवकर खोल लवकर. मम्मी आली आहे आणि विहाचं पार्सल आलंय आणि त्याच्याबरोबर मम्मीचं पण इथे पार्सल आलेलं आहे. मम्मीचा ड्रेस पण आलाय. थांब मी करते थांब. ए व्योम काय आहे हे? ते नको. हा दाखव. हा दाखव. असं मधून नाही करायचं. थांब इथून असं इथून स्टार्ट कर बघू. ए ब होतंय. मॅजिक बुक काय? मॅजिक वॉटर बुक असं काहीतरी आहे. ह्याला कसली घाई बघायची? ह्याला काय कळतंय? हा तुम्हाला तो कलर ऑर्डर केलेला बघा. हे घ्या खोला आणि आता घालून पण दाखवा. काय म्हणते? असं पडा चालेल. विया होतंय का बरोबर? पण असं मध्ये मध्ये नको करू. हे बघ इथून स्टार्टिंग पासून सुरुवात करायची. हा आहे ना. पाणी ते कर आहे. मम्मीचा ड्रेस पण आलेला आहे आणि मम्मी आता घालून दाखवणार आहे. मम्मी घालून दाखवणार आहे लवकर. हो पॅन्ट आणि हे ओढणी नाही. व्योम ए व्योम, सगळ्यांचं पार्सल झालंय, तुझं कुठे आहे? व्योमला काही नाही. ही बुक खरंच खूप छान आहे. आता मी इथे थोड्या वेळा आधी केलेलं, जसं सुकणार ते परत वाईट होणार. ही म्हणजे हे परत आपण वापरू शकतो. हे बघा इथे सुकत आलंय. वा बरं आहे विहा. तुला सुकलं की परत करा आहे ना. वा काय पुसायची जरूरतच नाही. हा ना मस्त का. मी तर मस्त ऑर्डर केलंय. मेरा दिमाग चल रहा है. ओहो. तो इथे मम्मीचा पण ड्रेस आलेला आहे आणि तो एकदम परफेक्ट झालेला आहे. बस मम्मी पण खुश आणि विया पण खुश आहे. आम्ही इथे तयार झालोय. व्योमला पण रेडी केलंय आणि विहाला खाली पाठवलंय, कारण तिला थोडंसं रात्री सरप्राईज द्यायचं आहे ना. मग त्यासाठी काय आणायचं आहे आता आणायला. आणि तिच्यासाठी छोटासा केक पण आणायचा आहे.
तिला ते मिनिएचर केक असतात ना ते तिला खूप आवडतात, छोटे छोटेसे. मला ते पण आणतात. चला सो आम्ही पोचलो आहोत आणि आता इथून वियासाठी एक छोटा छोटा केक घ्यायचा आहे. इथे एवढे व्हरायटीज आहेत केकचे. तुला कुठला तो वाला की हा वाला? ग्रे वाला. तर हा पण छान वाटतं तिला आणि ब्लू कलर आवडतो ना. पिंक अँड ब्लू ना. पिंक अँड ब्लू वाला द्या. ओके. हे सगळे पाव किलोचे केक आहेत. विहा हां. सो इथे मी एक छोटासा सेटअप केला आहे. ॲक्च्युली घरीच करणार होतो इथे, पण नंतर वैभव बोलला की ते छान लाईटिंग वगैरे आहे, तर इथे आपण विहाचं छोटंसं सरप्राईज ठेवूया. आणि इथे फुलं पण आणली आहे, तिच्या अशा डोक्यावर टाकणार असे फुलं. काय झालं बाबू? आता आम्हीच दोघं आहोत फक्त घरी आणि आता आम्ही जातोय मम्मीकडे. व्योमचं जेवण झालं आहे. ये बाळू, पडला तू. ये. व्योमचं जेवण झालं आहे, तर आता आम्ही पण मम्मीकडे जाऊन जेवू. विहाला काहीच माहीत नाही इथे असं सगळं होणार आहे ते. बाबा ए शोना शोना आपल्या तंद्री ते. आता बघूया तिला हे छोटंसं सरप्राईज आवडते की नाही. थोडीशी तयारी करून ठेवली आहे आणि आता आम्ही जातोय मम्मीकडे. त्याच्यानंतर जेव्हा विहाचा बड्डे आम्ही 12 वाजता सेलिब्रेट करू तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती खूप 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 इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. खूप म्हणजे असं बघायला गेलं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. ते तुम्हाला तर सांगूच आम्ही. आणि विहाला म्हणजे आम्हाला घरात सगळ्यांना माहिती आहे 12 वाजले आहेत आणि इथे विहाचा बड्डे सुरू झालाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे डिअर विहा टू यू. चॉकलेट घे चॉकलेट. आणि या विहासाठी विहाला जसं पाहिजे तसा एक छोटासा केक आहे, तो तिला आवडणार आहे. एक मिनिट पकडा. तर तुला आले फोन. विहाला तर फोन चालू झालेत. चला चला चला. सो इथे तर विहाचा केक ठेवलेला आहे. विहा कसा आहे केक? आवडला? तुला बोलली ना मी पिंक आणि ब्लू मध्ये. आवडला? ब्लॅक नाही आहे तो, ब्राऊन आहे काहीतरी, डार्क चॉकलेट सारखं आहे. मस्त आहे केक. आवडला? चला हे पकड आता. थांबा जरा, थांब जरा. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विहा. खा खा. हॅपी बर्थडे टू यू. व्हेरी गुड. बाबू दे दे दे. आवरी आवरी आहे. अरे बाबू तो बघतोय काय चाललंय, काय चाललंय. घे बाबू. विहा बघ केसन लागलं. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. 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 हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. विहा केक चांगला आहे, टेस्टी आहे. टेस्टी आहे नक्की. आम्ही या वेळेस दुसऱ्या नवीन दुकानातून घेतलेलं आहे. चांगलं आहे. विहा फुल पॉज झाली आहे. मला पण जोरात चावली. मला अजून ठणठणते.
आज बर्थडे म्हणून सोडलंय मॅडमला, धपाके. बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे घरच्या घरी, छोटंसंच मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन. आणि उद्या बोललीच मी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी, जी किती वर्षापासून आपण बघत होतो, 4-5 वर्षापासून वैभव सतत त्या गोष्टीच्या मागे होता आणि ती आता उद्या पूर्ण होते. उद्या ह्यासाठी घेतलंय की उद्या वियाचा बर्थडे आहे, तो दिवस खूप चांगला आहे. विया थांब बाबू, चष्मा घेतला, चष्मा सोड. सो उद्या वियाचा बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही ती गोष्ट उद्याच करायचं ठरवलं. आम्हाला दिवाळीतही ती गोष्ट केली असती आम्ही, पण म्हटलं नको, विहा आमच्यासाठी कोण आहे, लक्ष्मी आहे. सो म्हणून तिच्यासाठी खास आम्ही उद्याच ठेवलं, सरप्राईज आहे. आणि उद्याचा ब्लॉग असेल, हां सिक्रेट आहे. आणि उद्याचा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये डिवाईड करेल. जे महत्त्वाची गोष्ट आहे ते सकाळीच होऊन जाईल, सकाळी जास्तीत जास्त दुपारपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग विहाचा बर्थडे सेलिब्रेशन, म्हणून मग ते 2 पार्टमध्ये उद्याचे ब्लॉग असतील, ते तुम्ही नक्की पहा. आणि हा ब्लॉगही तुम्ही बघा, खूप छान आहे. छोटंसं घरच्या घरी सेलिब्रेशन केलं आहे. सो आता आम्ही झोपतोय, 12:30 वाजून गेलेत. चालेल. विहाला काय आता तर झोप येणार नाहीये मला असं वाटतं, ती आता फुल चार्ज आहे, कानात घ्यायचं. हा बेऊन तिथे त्याचं खेळतोय. आणि आम्ही इथे ब्लॉग एंड करतोय. जर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट, बाय, हॅपी बर्थडे.